नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. बघा आज अक्का आलेली आमच्याकडे. अक्का म्हणजे कोण? माझी आई बरं का. हे बघा, ही माझी अक्का. आम्ही ना प्रेमाने अक्का म्हणतो माझ्या आईला. आज ते कसं ना त्यांचं ॲक्वाचं खराब होऊन गेलं ना, ॲक्वाचं ते, तर त्याच्यामुळे ते बाटल्या भरायला माझी अक्का आज इकडे आलेली. अक्का लक्षात ठेवा, याच्या पुढे मी आता तुम्ही सांगणार अक्का कोण आहे असं कमेंट करून विचारणार, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो अक्का म्हणजे माझी मम्मी, माझी आई. हां, आम्ही प्रेमाने अक्का म्हणतो सगळेजण. हे बघा, तर अक्का, तर तुम्ही अक्का हाय का? नमस्कार, जय भीम. हां, तर अक्का आज पाणी भरायला आली आहे, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता त्यांना ते बाटल्यांमध्ये पाणी वगैरे भरून देतो आणि मग बाकीचे तिकडे देवेनी दुसरी कामं करते. आमची परी आतंगामध्ये लपलेली अजून. हे बघा, दिसणार नाही तुम्हाला, झोपली ती. तिची सुट्ट्यांची एन्जॉयमेंट कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. आता पूर्ण 1 महिनाभर एन्जॉय. तिच्या मामाकडे जायचा विचार चालला. आता 1-2 तारखेला ती चालली जाईल. मग ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही. मग ब्लॉगमध्ये तिकडे ती चोपडायला दिसेल तिच्या मामाकडे. आपण बघा तिकडे तर देवीनी काय करते ते पाहूया. तर मित्रांनो हे बघा, आता देवीनी जे ते आकारे ज्या बोटं चांगले आहेत, छोट्या छोट्या बोटं चांगले आहेत, बोटं देवीला पाणी भरून देते. या अशा पाण्याच्या बाटल्या ज्या आहेत त्या अक्कासाठी आम्ही भरून दिलेल्या आहेत. हे बघा, या पाण्याच्या बाटल्या, या अशा पाण्याच्या बाटल्या आहेत, ॲक्वाच्या पाण्याच्या बाटल्या आहेत. त्या अक्का आता घेऊन जाईल. त्यांचं अक्वा जोपर्यंत सुधारतं तोपर्यंत हे असं अक्का 1-2 दिवस माझ्यापासून माझ्याकडनं पाण्याच्या बाटल्या घेऊन जाते. तर ते त्यांना जरुरी, कारण ते पाणी फार खराब येतं आणि घाण असतं. म्हणजे आमच्याकडे बोरिंग आहेत, पण ते बोरिंगमुळे काय ना, बोरिंगमध्ये क्षार जास्त असतं ना, त्या क्षारमुळे ते पाणी वापरण्याला म्हणजे तुम्ही चालू शकता शरीरामध्ये वेगवेगळे नानी घर जाणे काय असं आहे का? एवढी तयारी करते नानी घर जाणे काय असं आहे का? हा, ते गरम होतो म्हटलं नानी घर जाणे काय. बरोबर. नाही, गरम म्हणजे आता काय आहे, वातावरण तेवढं हीट येतं, काय करणार त्याच्यामुळे, नाही का? असं गोष्ट आहे ती. वातावरण एवढं गरम होऊन गेलं आहे, आता पर्याय नाही ना. हीट म्हणजे पाहिजे का, हीट होऊन गेली. हां, जाण्याच्या मामाच्या गावाला हिला बी ते. हां, काय? हां, चला, देवेंद्रने चहा ठेवली आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. मला कशात तरी दिलं त्याला प्लेटमध्ये ना, ह्याच्यामध्ये. तुझी झोप नाही उघडली वाटतं अजून. हां, असं प्लेटमध्ये. चला चहा घेऊन जाऊ. एवढा चला, हे बघ, अशा प्लेटमध्ये चहा घेतलेला आहे. कोणता बी बरं पाहिजे तो घेऊन टाक. चला आता चहा पिते. ओ हो ठीक आहे. या मित्रांनो चहा प्यायला या. हे बघ, मस्त, जबरदस्त चहा, मजा येऊन लागला. चला चहा पितो आणि तुम्हाला भेटतो. बघा, आज आमचं दळण संपलेलं आहे ना. एवढेच गहू भरलेले बरं का, आम्ही जास्त एक्स्ट्रा भरलेले नाही. मागच्या वेळेस आम्ही काय चूक केली, म्हणजे मी चूक केली ती, माझा मूर्ख बनाटा राहतो. तर डायरेक्ट अक्षरशः 40 म्हणजे 50 किलो गहू भरून टाकली, 50 किलो बाजरी, 50 किलो दादा भरून टाकले मित्रांनो. तर ते अक्षरशः त्याला ते धनुरे असतात ना, धनुरे भुंगी, ते लावून गेले. तर ह्यावेळेस माहिती काय केलं आहे, फक्त 30 किलो धान्य भरलेलं आहे. आपल्याला लागत पण नाही तेवढं, 2 जण आपण, एवढं लागत नाही, ते खराबच होणार आहे ना. हा, बरोबर. मी यांना बोलले की ते मोजून फक्त 10, 15 किलो आणायचे, तरी पण यांनी 30 किलो आणलेलं आहे. मी याला लावलंय बोरिंग पावडर, दंडू लागायला नको पाहिजे म्हणून मी ते पुसून मग दळण देते त्याच्याकडे. आता किती दळण देऊन राहिली साधारणतः? आता ती मी 2-3 किलो फक्त. 2-3 किलो का? 2-3 किलो. आता मला गावाला जायचंय कारण. बरोबर. मग 4-5 दिवस राहील काही तिकडनं येऊन थोडं 2-1 दिवस पुरायला पाहिजे. लगेच 15 वेळेला कोण जाईल घरात, किती पसारा राहील. कारण मी गेली म्हणजे कमीत कमी 15 दिवस तरी मी येणार नाही. का मग तुझ्या मम्मीकडे मस्त आराम करशील तू आता. मग इथे काम असतं मध्ये आराम नको करू का नाही मम्मीकडे. बघा मित्रांनो, आता ही चालली तिच्या माहेरी फक्त स्पेशल आराम करण्यासाठी. विचार करा, म्हातारी यायला नाही कामाला लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो, माझी गोष्ट लक्षात घ्या. ती बघा कशी बघते संतामध्ये माझ्या. नाही, माझ्या वडिलांचा लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि आईचा थोडा दवाखाना पण आहे खास, कारण हे माझं जाण्याचं. आईचा दवाखाना
आणि लग्नाचा वाढदिवस हम्म, हम्म, हम्म. आणि तिथे येता पण घेऊन जाणार आहे मी. तर असं आहे दोन का? एक दिवस तर मित्रांनो गोष्ट अशी आता त्यांच्या वाढदिवसाला मला जावं लागेल आहे की नाही. आणि बघूया आपण आता, कारण माझं थोडंसं रायडिंगचं चाललंय. काय बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी, नाही सॉरी काम पितांबरी. नाही करत, काम वाढवतो मला मी. तर ते काय आहे, आपल्याला पण थोडंसं रायडिंगला जायचं आहे. मी तुम्हाला बोलत होतं ना, मी रायडर पण आहे मित्रांनो. तर मला रायडिंगला पण जायचं आहे. आता ही गावाला गेल्यानंतर मी कशात थांबू एकटा, नाही का. मस्त एकदम छान सुट्या वगैरे घेईल थोड्याफार, आणि जास्त दिवस जाणार नाही मित्रांनो. कारण काय जास्त दिवस आता ऊन पण जास्त आहे आणि थोडंसं माझे लग्न पण इथे आमच्या कॉलनीमध्ये जागृती दिदीचं लग्न आहे ना, तुम्हाला बोललो ना मी. लग्नाची पण गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे मी काही जास्त दिवस जाणार नाही. पण तरी 5-7 दिवस तरी कुठे गेलेत नाही, आहे की नाही का. हो 5-6 दिवस हां 5-6 मी पण दिवस. राहणार आहे. मग तुम्ही पण काय हां, करणार. एक आणि तेवढ्यासाठी आम्ही त्यांचा हॉल वगैरे बुक करणं, हम्म. जेवणाची ऑर्डर वगैरे आम्ही पेमेंट करून घेतलंय. हो. तिला त्यांचा बस्ता आहे, बरोबर. बस्तामध्ये ते सोनं वगैरे घेणार आहे. काही आम्ही नवरदेवाचं घर बघायला जाणार आहे. बरोबर. ते कामं मोडून घेऊ आम्ही. शक्यतो आम्ही बस्ता पण फाडून घेऊ आणि मग मी जाईल. म्हणजे मी गेल्यावर मोकळी राहील. बरोबर. म्हणजे नवरीचे ब्लाऊज वगैरे शिवणं ते काम सगळं होऊन जाईल त्यांचं. तर मित्रांनो आम्ही ना त्याकरता आहे ना, हे सगळं जे आहे ना त्याचे बसण्याचे कामं, त्यांचे काही सोनं नाणं घेणं वगैरे, हे जेवढे घेणं देणे ना, आम्ही ना महिन्याच्या स्टार्टिंगला सगळं करून घेतोय, कम्प्लीट करून घेतोय. म्हणजे जेणेकरून आम्हाला ना, म्हणजे हिच्यामुळे, कारण काय म्हणतात ते की नाही तुम्ही दादा आणि आमचे म्हणजे तुम्ही दादा आणि वहिनी पाहिजे, तुमची हां. चांगली आहे, तुम्ही मला सोबत पाहिजे सगळ्या हां दादा आणि ठिकाणी. वहिनी काम करून तुम्ही जाऊ. पाहिजे आम्हाला सोबत, असं ते म्हणतात. मग मित्रांनो कसं आहे ना, ते चुकीचं वाटतं ना, आपल्यामुळे कोणी अडायला नको आणि कोणाच्या मजबुरीचा आपण फायदा घ्यायला नको. म्हणून आम्ही काय करतोय, हिला ही तर थोडंसं माहेर जायचं 2-3 दिवस लेट केलं, आणि ही तर सगळं आवरसावर वगैरे करून, आणि म्हणजे त्याचं जे काय असेल घेणं देणं वगैरे करून जाईल. घेणे गेलं. म्हणजे मी थोडं लेट पण आली तरी मला टेन्शन राहणार. लक्षात घ्या, मी इकडे काय करतो हे पण तुम्हाला पाहायला मिळेल, ती तिकडे काय करते हे पण तुम्हाला एकाच ब्लॉगमध्ये सर्व काही आमच्या हे फॅमिली ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तरी त्याच्यामुळे म्हणतो, आता इथे दळण वगैरे झालं की आता मी पण तयारी वगैरे करून निघतोय, आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो की आमच्या ब्लॉगला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जितकं शक्य सपोर्ट तितकं. करा. हां तुमच्या सपोर्टची आम्हाला गरजे. चला तर मित्रांनो, मी आंघोळ वगैरे करतो, तयारी करतो आणि पुढे निघतो, आणि बाकीचे ब्लॉग जे आहेत त्यानंतर मग देवीने दाखवतो मला पुढचे, है ना. तर चला, आज माझी आंघोळ वगैरे करून माझे सगळे कामं झालेत. आज मी लवकर आवरून घेतले, कारण की काल मला पूर्ण दिवस झाला तरी मी काहीच आवरलं नव्हतं. फक्त आम्ही जेवण केले आणि स्वयंपाक, बाकी सगळं पडलेलं होतं. सगळं घर क्लीन झालं आहे. फक्त हे 2-3 भांडे, तर ते जेवण करून मी ते भांडे घासेल. बाकी कपडेवाली जी दिदी आहे ती कपडे वगैरे वॉश वगैरे सगळं करून गेलेली आहे. घराची झाडणं झुडणं पुसणं वगैरे सगळं अगदी दिवा अगरबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे. परचा बेडरूम वगैरे मी सगळं साफ केलेलं आहे. तर ते मला बोलले की आज फक्त मला साधं जेवण दे, मला जड जेवण देऊ नको. मग ते म्हणे फक्त दूध भात मी खाईल बुवा असं. तर आता मामाच्या गावाला केव्हा जायचं आहे मग परी? आता वाटतं आपल्या मामाच्या गावाला 3-4 का नाही 5-6 तारखेला जायचं आहे आपल्याला, कारण की जागृती आत्तू ना, तर त्यांचा प्रोग्राम आहे 3 तारखेला घर वगैरे बघण्याचा नवरदेवाचा. लग्न तर आहेच, लग्न अजून थोडं लांब आहे, पण नवरदेवाकडे जायचं आपल्याला त्यांचं घर बघायला. काही गोल्ड वगैरे खरेदी करायची ना, आणि कपडे वगैरे घ्यायचे त्यांचे. नंतर सांगू आम्ही. आम्ही कुठे जाणार ते नंतर सांगू, पण मग तिथून नंतर माझ्या माहेरी जाणार आहेत आम्ही. तर मला पण जायचं आहे, कारण की एका ठिकाणी राहून छोटे मुलं पण बोर होऊन जातात, आणि मी पण फार बोर होऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे तर मला पण जायचं आहे, आणि माझ्या आईवडिलाला पण माझी खूप आठवण येते. तर ते मला सांगतात कधी येते आणि मामाईला रोज फोन करतोय की तुला घ्यायला मी कधी येऊ. त्याची मामी पण तिला रोज विचारते, बाबा पण रोज आणि आई पण रोज, कारण तिथं म्हणजे मी एकटीच आहे, छोटी म्हणजे असं सगळ्यात छोटी लहान आहे. मीच आहे, तीच आहे असं. आणि मला सगळ्यात जास्त ते लाड करतात. तिची मामी पण तिला फोन करते की पण तू केव्हा येते म्हणून मला तिकडे जास्त मामी तुला बोलली की नाही मग कधी यायचं असं? मामी तर रोज सांगते ये केव्हा येशील तू, मी तर थांबले त्यासाठी सुट्ट्या ठेवून गेली पडेस तू ये असं सांगते माझ्या. मित्रांनो ही गुलकंदची कुल्फी आणली होती, मस्त एक नंबर. मला चॉकलेटची आणली आहे. आम्ही आज वरती आलो टेरेसवरती, म्हटलं चला मोकळ्या हवेचा आनंद घेऊ आपण. हे बघा कुल्फी खाताय, आमची खाल्ल्या गेली. गेली मम्मी आणि माझी. मम्मी आणि माझी कुल्फी खाल्ली. आमच्या दोघांची खाल्ल्या गेली. आम्ही जास्त इकडे कुल्फी खायसाठी. मित्रांनो आता छानपैकी आमची गुल्फी खाऊन झालेली आहे, आणि सध्या संध्याकाळ पण झालेली आहे. चांदमामा पण आता थोडा दिसायला लागला आहे. संध्याकाळचं वातावरण थोडंसं कोल्ड, म्हणजे कूल वातावरण वाटतं ना, फ्रेश. हां फ्रेश वाटतं, आणि त्याच्यामुळे आम्ही थोडंसं वरती वगैरे असं, आमचा हा टेरेस इकडे, मग टेरेसवर थोडंसं रिपेट करून घेतो आम्ही.
म्हणजे जेणेकरून मम्मी आणि मी प्लॅन करतो रील्स बनवायचे का नाही. नाही बनवायचं. नाही बनायचं. बनवायचं की नाही बनवायचं असा प्लॅन करतोय. बनायचा किंवा नाही बनायचा असं हे दोघी प्लॅन करतायत. प्लॅन करत होतो आम्ही. आणि संध्याकाळी थोडंसं फिरणं पण जरुरी असतं, कारण दिवसभर घरामध्ये कोणून किंवा बसून फार जीवर होते. या निमित्तानं थोडंसं फिरणं वगैरे होतं. तर आम्ही थोडंसं असं फिरतो आता. आणि छान इकडच्या या साईडला जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं ना, हे सोलरचं आहे. सोलर पण लावून घेतलेले आहेत. मागच्या वर्षी आम्ही हे घर घेतलं ना मित्रांनो, तर त्यावेळेस फार जबरदस्त बिल यायचं, भयंकर बिल यायचं. एवढं भयंकर बिलाने फार नाकेनवर येते माझी. 4-4, 5-5 हजार रुपये बिल यायचं ना. हे बसवल्यापासून फक्त 130 रुपये बिल येतं मित्रांनो. आहे की नाही सोलरचा फरक? तुम्ही पण बसून घ्या, फरक पडेल लवकर आहे ना. आता बघणार आता पण काय करायचं नाही करायचं नाही काय. रीलची शूटिंग चालली आता. रील्स केव्हा करणार तुम्ही? आणि अंधाऱ्यामध्ये रील्स केव्हा चांगली येत नाही. ते करायचं होतं आम्हाला, पण मग आज म्हटलं तयारी करतच वेळ होतो म्हणून नाही केलं आम्ही. उद्या करू आम्ही वरती येऊन छान मस्त तयाऱ्या करू आणि इथं वरती येऊन करू रील्स. किती मस्त वाटतंय ना वरचं वातावरण, एकदम फ्रेश छान मोकळं भारी. दिवसभर घरात राहून पण बोर होतं ना, मग घरातली हवा, घरातली हवा, बाहेरची पण हवा पाहिजे ना. उद्या सुट्टी 1 मेची. नाही, एक सुट्टी नाही. उद्या 1 मेला जावं लागेल मला. हां झेंडावरला जावं लागेल. पण लगेच येणार ना मग. जावं लागेल. तेच म्हणते तुम्हाला. झेंडावरला जावं लागेल. असं का? बरोबर आहे. महाराष्ट्र दिन, 1 मे कामगार दिवस. कामगार दिवस, महाराष्ट्र दिन सगळंच एक साथ. हा थंड वारा चालू आहे. वादळ सांगितलंय. हो ना. 120 किलोमीटर प्रति हवाने वादळ वाहणार आहे. मग 120 किलोमीटर म्हणजे आता आपल्या इकडे नंदुरबार जिल्ह्याला काही जास्त एवढा फटका नाही, पण तरी बऱ्यापैकी चांगला वारा होतोय. त्याच्यामुळे चांदवा आपण शिजतोय. सुंदर दिसते बघा. चांदवा करून घ्या. नाही ते असा पोचे बघा. इकडं असं करा ना तुम्ही. चांदवा तिकडे चांदवा वाजता येतो. मस्त वाटतं चांदवा. दिवसात भारी वाटतंय की नाही? अशा वातावरणामध्ये मस्तपैकी छान गाणे लावून द्यायचे, मस्त रोमॅन्टिक एकदम भारी वातावरण बनून जातं. पण किती भारी दिसते बा. हा ना. चांदू मामा लहानपणी एक कविता असायची ती आता ना ऐकायलाच मिळत नाही. चांदू मामा झोपलास काय, लपलास काय, लपलास काय, असं काहीतरी कविता होती ती. झोपला काय, लपलाय काय, झोपला काय लपला काय आता एकच. चांदू मामा लपलास काय निंबुनीच्या झाडामागे. नाही, चांदू मामा झोपलास काय निंबुनीच्या झाडामागे लपलास काय, असं आहे का? असं होते. ऐकली ती ना एकदम बघ छान. ते अंकल कसे फिरताय बघ वरती टेरेस वरती. गुड अंकल. असं आहे रे. एवढंच तर आयुष्य आहे. मस्त खुश राहून घ्यायची त्या आयुष्यामध्ये. काय जगावं लागेल. कोण काय म्हणेल द्यायचं सोडून, आपण खुश आहे ना बस. आता साधारणतः वाजले असतील काहीतरी 7-7:30 8 वाजले असतील वाजले. किंवा 8 वाजले असतील. तर आता थोड्या वेळामध्ये मी हा सगळा डाटाचा बॅकअप घेईल. बॅकअपला घेतल्यानंतर मी त्याला अपलोड करेल. अपलोड केल्यानंतर मग त्याच्यावरनं सिलेक्टेड सीन्स घेईल. त्या सिलेक्टेड सीन्समधनं ते तुम्हाला मी तुमच्यासमोर प्रस्तुत करेल. त्यांना
व्यवस्थित माल मसाला आम्ही मटेरियल तर आमच्याकडनं प्रयत्न करतो पण तुम्ही पण आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील त्यानुसार आम्ही आमच्याकडनं नक्की 100% प्रयत्न आणि करू. त्याच्यामध्ये काय कमतरता आहे ते देखील ते पण म्हणजे सांगा. जेणेकरून आम्हाला ती गोष्ट वेळेच सुधारायला बरं राहील आहे की नाही कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. चला आणि आता. एक व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्ही पूर्ण बघितले तरच ते आमचे 4000 तास पूर्ण पूर्ण होतील. होते 4000 तास पूर्ण होतील आणि 1000 सबस्क्रायबर्स गेन करायला काही टाईम लागत नाही मित्रांनो परंतु 4000 तास जे असतात ना 4000 वॉच हवर्स तर ते लवकर पूर्ण होत नाही तर ते लवकर पूर्ण होण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे तुम्ही काही प्रश्न असतील ते पण आम्हाला ते पण विचारा आम्हाला आम्ही कळवा. त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला देऊ. कॉमेंटमध्ये आम्ही प्रत्येक कॉमेंटला उत्तर देऊ निश्चितच उत्तर देऊ. हम्म. फक्त तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला त्याचं निश्चित उत्तर देऊ ठीक आहे मित्रांनो. चला तर आता आपण इथेच थांबूया. आजच्या दिवसाचा जो लॉग आहे आपण इथेच एंड करूया करूया. आणि पुन्हा भेटूया 1 मेला म्हणजेच आता मित्रांनो असं असतं 1 मेचा लॉग तुम्हाला 2 मेला पाहायला मिळेल ठीक आहे. आज 30 तारीख आहे हा 30 तारखेचा लॉग तुम्हाला उद्या म्हणजे 1 उद्या तारखेला बघायला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्हाला कामगार दिनाच्या खूप शुभेच्छा. हां त्याच्यामुळे अगोदरच तुम्हाला उद्या जी कामगार दिन आहे त्याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि जो 1 मे आपला महाराष्ट्र राज्याचा जो स्वातंत्र्य दिन आहे पण महाराष्ट्र शुभेच्छा. राज्याचा तर त्याच्यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. शुभेच्छा. हां ही बघा परिबळाने शुभेच्छा द्यायला. परिवाराला शुभेच्छा द्यायला. तर चला तर मित्रांनो आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय शुभरात्री टेक केअर धन्यवाद गुड नाईट. गुड नाईट.